संध्याकाळची वेळ होती. सूर्याची किरण हळूहळू फिकी पडत होती. जणू काही निसर्गही त्या वृद्ध जोडप्यांचे दुःख पाहून सुबक होत होता. शहराच्या कोलाहलापासून दूर एका जुन्या सरकारी इमारतीच्या समोर एक रिक्षा येऊन थांबली. त्या इमारतीच्या पाठीवर लिहिले होते, शांतीधाम शासकीय वृद्धाश्रम. रिक्षामधून सदाशिवराव आणि सुमतीबाई उतरले. त्यांच्या हातात 2 जुन्या बॅगा होत्या, ज्यात त्यांच्या साऱ्या आयुष्याची पुंजी साठवलेली होती. रिक्षावाल्याने त्यांना आधार दिला आणि तो त्यांचे सामान घेऊन आश्रमाच्या गेटपर्यंत चालू लागला. प्रत्येक पाऊल उचलताना सदाशिवरावचे पाय जड होत होते. सुमतीबाईंनी आपल्या पदराने डोळे पुसले, तरीही त्यांचे डोळे पुन्हा पुन्हा मागे येऊन गेटकडे पाहत होते. त्यांना वाटले, कदाचित अविनाश धावतील आणि म्हणेल, बाबा चला घरी. ही तर फक्त एक चूक होती. त्यांना वाटले त्यांची सून किंवा नातवंड गाडीतून उतरून त्यांना मिठी मारतील, पण मागे फक्त रिकामा रस्ता आणि उडणारी धूळ होती. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःच्या तोंडचा घास काढून दिला, ज्याला उत्तम शिक्षण देण्यासाठी स्वतःची स्वप्न मारली, तो मुलगा आज आपल्या सुखी संसारात इतका मग्न झाला होता की त्याला आई वडिलांची सावली नकोशी झाली होती. सदाशिवरावांना आठवत होतं, जेव्हा अविनाश लहान होता तेव्हा एकदा ताप आल्यावर त्यांनी रात्रभर त्याला कडेवर घेऊन घराचे फेरे मारले होते. सुमतीबाईंनी स्वतः फाटलेली साडी नेसली, पण मुलाला शाळेत कधीही कशाची कमी पडू दिली नाही. आज तोच मुलगा एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता, पण ज्या आईवडिलांनी त्याला देव म्हणून वाढवले, त्याच आईवडिलांमधील देव पण त्याला दिसले नाही. ज्या हाताने चालायला शिकवलं, त्याच हातानं आज निराधार सोडून तो पुढे निघून गेला होता. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने जेव्हा रजिस्टरवर सही करायला सांगितली, तेव्हा सदाशिवरावांचे हात थरथरत होते. समोरच्या बाकावर बसलेल्या इतर वृद्धांच्या नजरेतही तीच ओढ होती आणि तेच दुःख होते. रिक्षेवाल्याने निरोप घेताना विचारले, काका येऊ का मी? तेव्हा सुमतीबाईंनी तोंडून शब्द फुटले नाहीत, फक्त अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आता त्यांचा परिवार, त्यांचे घर आणि त्यांच्या आठवणी फक्त त्या 4 भिंतीपुरतीच मर्यादित राहणार होत्या. ज्या मुलाला त्यांनी जग दाखवलं, त्याच मुलाने आज त्यांना जगापासून वेगळं केलं होतं. आईवडील हे घराचे आधारस्तंभ असतात, ओझं नव्हे. ज्यांनी आपल्याला जग बघायला डोळे दिले, त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी रडवल्या डोळ्यांनी वृद्धाश्रमाची वाट पाहायला लावू नका. लक्षात ठेवा, आपण आपल्या पालकांशी जसे वागतो, तसेच आपली मुले आपल्याशी उद्या वागणार आहेत. संपत्ती आणि पद पुन्हा मिळवता येईल, पण आईवडिलांचे छत्र एकदा हरवले की ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. कथा आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.